ऍक्च्युली मी माझ्या घरी सगळ्यांना सांगितलंय की जेव्हा जेव्हा मॅमचं नाव घेतलं जातं तेव्हा तेव्हा बेबी पोटातून किक मारतं. तुम्हाला माहिती हे सगळं का होतं? विचारलं मी? विचारलं का? उगाच ज्ञान कशाला पाजळतीयस? कामं नाही दुसरी तुला? नाही, मी आपलं सहज म्हटलं गप्पा मारायला, विषय तेवढाच, बाकी काही नाही. तुझ्याकडे दुसरा विषय नाहीये का सारिका गप्पा मारायला? सगळे विषय संपले? नाही, तुम्हाला राग आला असेल तर आय एम सॉरी मॅम. सॉरी म्हणायची गरज नाहीये सारिका, प्लीज निघ. बरं ठीक आहे मॅम, तुम्हाला काही लागलं मला ओरडायला लावू नकोस, निघ. तू कशाला आलीस? मला बोलवायचं होतंस, मी आलो असतो. मी बोलवलं नाही तुला, कारण तुला सुद्धा परमिशन काढावी लागली असती ना. परमिशन? हो, मानसीला विचारावं लागलं असतं ना तुला, कारण मी इकडे आल्यापासून तेच ऐकतेय. म्हणजे अगदी डॉक्टर्स पासून ते वॉर्ड बॉय पर्यंत सगळ्यांना विचारावं ते हेच सांगतात की आम्ही फक्त मानसी मॅडमचंच ऐकतो. हे थोडं अति होत नाहीये का? एक्झॅक्टली, थोडं नाही, फार अति होतंय विक्रांत. सगळ्या गोष्टी मानसीला विचारून करायच्या. मला जर काही हवं असेल तर मानसी मॅडमना विचारायचं. म्हणजे मला काय हवं नको ते मानसी मॅडम ठरवणार, ती ऑर्डर देणार. तुला काही खटकलं नाही तर श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो का ग? नाही, कारण मला तसं वाटायला लागले आता. तुला कोणा दुसऱ्याचं ऐकायला लागू नये म्हणून स्वतः तुझी काळजी करायला तयार झाली आहे ती. आणि कुठल्याही गोष्टी मिळायला उशीर होऊ नये म्हणून तिने सगळ्या गोष्टी स्वतःच्या हातात घेतल्या. तरी तुला त्रास होतोय? हो, होतोय मला त्रास, कारण हे डोक्यावर बसणं झालं विक्रांत. अजिबात नाही, त्याला डोक्यावर बसून काम करून घेणं म्हणतात आणि ते तिला चांगलं जमतं, ते सुद्धा समोरच्याला न दुखावता. मानसी ही एक उत्तम मॅनेजर आहे. दॅट्स इट. मला अजून काहीही ऐकायचं नाहीये. एक काम करा ना तुम्ही, आरती बनवा ना मानसीच्या नावाने. दिवस रात्र आरती म्हणत बसा, नाही त्याचा त्रास फक्त मलाच होणार आहे. कारण व्हॉट? हो, कारण तिचं नाव घेतल्यावर मला इथे पोटात लाथा बसतात ना. विक्रांत, मी उद्यापासून येणार नाही. ते शक्य नाही. ओके, मग जर मी आले तर मानसी येणार नाही, चालेल? विक्रांत, सारखा सारखा त्रास मी सहन करणार नाही. दोघींपैकी कोणीतरी एकच या हॉस्पिटलमध्ये येणार, एकतर मोनिका नाहीतर मानसी. एकतर मी नाहीतर ती. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं, खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.